आणि खासदार हेमंत गोडसे यांनी गत 3 आठवड्यात तब्बल 11व्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक या मतदारसंघातून गोडसेंची उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा होती, पण 2 दिवस उलटल्यानंतरही उमेदवारीची घोषणा होत नसल्याने गोडसे अस्वस्थ झालेत। त्यातूनच त्यांनी शिंदेंकडे हेलपाटे मारणं आता सुरू ठेवले। अशातच आता भाजपच्या एका ऑफरने गोडसेंची सुद्धा झोप उडालीये। भाजपच्या या ऑफरमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सुद्धा टेन्शन वाढले। शिंदेंना त्यांच्या घरचा मतदारसंघ हवा असेल तर नाशिक सोडा अशी ऑफर आहे। तर नेमकी ही ऑफर काय आहे आणि गोडसे आणि शिंदे हे टेन्शनमध्ये का आलेत पाहूयात सविस्तरपणे। सुरुवातीला नाशिकमधून हेमंत गोडसेच उमेदवार असणार हे जवळपास नक्की मानलं जात होतं। खुद्द मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी तशी घोषणाही केली होती। त्यानंतर मात्र माधव पॅटर्न अंतर्गत छगन भुजबळांचं नाव चर्चेत आलं आणि त्यांनी तशी तयारी सुद्धा सुरू केली। पण भुजबळांना जेवढा विरोध हा शिवसेनेचा होता तेवढाच विरोध हा भाजपच्या स्थानिक पातळीवरून सुद्धा होत होता। भुजबळ पितापुत्रांचा 2 वेळेस गोडसेंनी केलेला पराभव, याशिवाय मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली त्यांच्या विरोधातील विरोधी भूमिका, यामुळे या मतदारसंघातील वातावरण हे भुजबळ विरोधी झालं होतं। पण खुद्द भाजपचे शीर्ष नेते अमित शहा यांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यानंतर सगळेच गार पडले होते। मात्र आता लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजून महिना उलटला, उमेदवारीची चर्चा होऊनही 3 आठवडे झाले तरीही उमेदवारी घोषित झालेली नाहीये। त्यामुळे भुजबळांनी वैतागून माघार घेतली। भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डावललेल्या विजय करंजकर यांचंही नाव चर्चेत आलं होतं। त्यामुळे दोघांपैकी एक अशी चर्चा सुरू असतानाच मात्र आता नवीन ट्विस्ट आलाय। एखाद्याची मान पिरगळल्यानंतर ती सोडण्यासाठी त्याच्याकडून आपल्याला हवं ते वदवून घेता येतं आणि असंच काहीसं भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत केल्याचं दिसून येते। ठाणे लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेची आणि त्यातही एकनाथ शिंदेंची मान। हा मतदारसंघ 1996 मध्ये आनंद दिघे यांनी भाजपकडून शिवसेनेकडे खेचून आणला होता। शिवाय सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ठाण्यातूनच येतात आणि मुख्यमंत्र्यांच्या राजकारणाचं मूळ म्हणजेच ठाणे जिल्हा आहे। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच हवाय आणि याचाच फायदा उचलत भाजपने आता शिंदेंना खिंडीत गाठले। शिवसेनेला ठाण्याची जागा हवी असेल तर भाजपला नाशिकची जागा द्या किंवा नाशिकची जागा शिवसेनेला हवी असेल तर भाजपला ठाण्याची जागा द्यावी अशी ऑफर आता शिंदेंपुढे ठेवण्यात आली आहे। भाजपचे नेते हे दोन्ही जागा शिंदेंना देण्यासाठी तयार नाहीत। त्यामुळे दोन्हीपैकी कोणता मतदारसंघ निवडावा असा पेच आता शिंदेंपुढे तयार झालाय। आपण केलेल्या सर्वेक्षणात आघाडी दिसून येत असल्याने ही जागा भाजपला हवी आहे असं म्हणत भाजपने या जागेची मागणी केली आहे। 1989 वगळता भाजपचा खासदार एकदाही निवडून न आल्याने आणि जिल्ह्यात 5 आमदार असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी असा भाजपचा दावा आहे। परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाने सुद्धा 10 वर्षांपासून खासदार असलेल्या जागेचा आता आग्रह धरलाय। त्यामुळे आता नाशिकच्या जागेवरून महायुतीत निर्माण झालेल्या या नवीन ट्विस्टचं काय होणार? शिवसेनेला ही जागा राखण्यात यश येणार का? याशिवाय गोडसेंचे हेलपाटे थांबून त्यांची उमेदवारी जाहीर होणार का? आणि भाजप शिंदेंना ठाणे आणि नाशिकची जागा सोडणार का? हे येत्या 8 दिवसात आपल्याला समजून येईलच। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघातील अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।